छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज के खिलाफ बार बार की जाने वाली आपत्तिजनक टिप्पणियों पर रोक लगाने की मांग उठ रही है। सांसद उदयन राजे भोसले ने राज्य सरकार से अपील की है कि ऐसे बयानों पर सख्त कानून बनाया जाए और मौजूदा बजट सत्र इसे मंजूर की जाए। सातारा में एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान सांसद उदयन राजे भोसले ने कहा कि महापुरुषों के खिलाफ बयानबाजी करने वालों पर कोई सख्त कानून नहीं होने के कारण वे बेधड़क ऐसे बयान देते रहते हैं। उन्होंने सरकार से मांग की है कि ऐसा कड़ा कानून बनाया जाए जिससे भविष्य में कोई भी महापुरुषों का अपमान न कर सके। उन्होंने ये भी कहा कि राज्य सरकार को इसे गंभीरता से लेते हुए जल्द से जल्द निर्णय लेना चाहिए। जनार्दन लोकशाहीतले जे राजे ते तर मानतातच, पण तुम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने तर छत्रपती शिवाजी महाराजांना तर तुम्ही बोलता माहिती घेऊन आमचे दैवत आहे, आधारस्तंभ आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करताय। तर ह्याच अधिवेशनात दाखवून द्या, हा स्पेशल कायदा पास करा। त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे अनेक वेळा सांगून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा याची जाहीर करणं शासनाने जाहीर केलं पाहिजे। शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही, जेवढे काय सभागृहात बसलेले सत्ताधारी विरोधक असू दे नाहीतर कुठल्याही पक्षाचे असू दे, या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा, ज्याच्यामुळे सारखं जे वादविवाद जे होतात ते संपुष्टात येतील। त्याबरोबर कोणी पण काय एखाद्याला पिक्चर काढायचं असेल, टीव्ही सिरियल काय असेल, जे काय असेल त्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो, त्याच्यावर सुद्धा कायदा त्याच्यावर आला पाहिजे की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठली तरी कादंबरी काल्पनिक ह्याच्यातनं जर तुम्ही हे करत असाल, अनेक कुटुंब असे जे घराणे होते, मी घराणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले असतील, वेगवेगळ्या देशातले असतील, ह्या लोकांनी संपूर्ण ज्या लोकांनी आयुष्य वेचलं एखादा काल्पनिक ह्याच्या आधारावरती तुम्ही ज्यावेळेस एखादं चित्रपट हे करतात, रिलीज करतात, ते करायच्या अगोदर इतिहास कार त्याची अशी कमिटी बनवली पाहिजे, ज्यांनी समितीच्या माध्यमातून नेमली पाहिजे की ते पहिलं ते तुमची जी काही स्क्रिप्ट असेल ती त्या समितीच्या समोर गेली पाहिजे। त्या समिती अभ्यास करते त्यातनं काय हे चुकीचं आहे आणि काल्पनिकच्या ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो की तेढ निर्माण होतं। काल संपूर्ण शिर्के कुटुंबातले बरेच लोक आले होते, ते म्हणाले की छावा ह्या चित्रपटात की शिर्केंनी महाराजांना पकडून दिलं, असं कुठं इतिहासात नोंद नाही। तसं जर असतं मला सांगा तर स्वेरिका झाल्या असत्या का? हा मला सांगा, ते म्हणले की आम्ही कुठं जरी गेलो लोक म्हणतात की आमच्याकडे त्या नजरेने बघतात। भलं ते आता कुठल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्या प्रोफेशन मध्ये जरी असतील तर नाही म्हणलं तरी प्रत्येकावरती त्यांना त्याच्यावरती गदा येते। लोक त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळा अँगल निर्माण होतो कारण नसताना, आणि समाजातील तेढ निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात, यासाठी हा कायदा ह्याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल, मग मुख्यमंत्री असू दे, दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे, विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काय वेगवेगळ्या पक्षाचे पक्ष नेते असू दे, तर तुम्ही खऱ्या अर्थाने हे करत असाल तर दाखवून द्या या महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काही मी बोललोय हे खऱ्या अर्थाने तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा। अन्यथा लोकांना माझ्यावर सोडून द्या, पण लोकांना तुमच्यावरचा सुद्धा विश्वास
उडून जाणार. कुठंतरी महाराजांच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जातं त्याचं बाकीचं बाबतीत सुद्धा विचार केला करणं गरजेचं आहे. ते निर्माण झाला, तिथं दंगली होतात, दंगलीमध्ये कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात. हे सगळं थांबत आणि हे थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारी नाही, विरोधी नाही, सगळ्या एकंदरीत जेवढे काय पक्ष आहेत, जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ज्या महाराष्ट्रातले, त्या सगळ्यांचे आहेत. आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा या असेंब्ली या अधिवेशनात त्यांनी